अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मसावद येथील पद थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन 1993-94 मध्ये इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला। अनेक वर्षांनंतर आपल्या शाळेत पुन्हा एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देत त्या शालेय दिवसांचा आनंद पुन्हा अनुभवला। या स्नेह संमेलन सोहळ्याला मंचावर त्या काळातील माजी शिक्षक मान्यवर म्हणून उपस्थित होते। विद्यार्थ्यांना पुन्हा पाहून शिक्षकांच्या डोळ्यात अभिमान आणि समाधान दिसून आले। विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले। कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्या दिवसांची गंमत, ती निरागसता आणि ते निरपेक्ष मैत्री पुन्हा जिवंत केली। संपूर्ण सभागृहात हशा, गप्पा आणि आठवणींचा वर्षाव झाला। या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र भेट म्हणून देत एक सुंदर आणि प्रेरणादायी स्मृती दिली। ही भेट विद्यार्थ्यांच्या देशभक्ती आणि संस्काराची जाणीव करून देणारी ठरली। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुंदर आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडले। माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीने विद्यालय परिसर पुन्हा एकदा त्या काळातील शाळकरी आनंदात रंगून गेला। जवळजवळ 8:30 वाजेपासून आपण या शाळेच्या प्रांगणामध्ये, ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत। सर्व मित्र आणि मैत्रिणींना आपण सगळे भेटलो, एकमेकांशी चर्चा केली, जुन्या आठवणी ताज्या झाल्या। नंतर एकमेकांबद्दल आपण विचारपूस केली, तू कसा आहेस, कुठे आहेस। मित्रांनो, जवळजवळ आपण 30 ते 32 वर्षापासून एकमेकांना भेटलेलो नाहीये। व्हॉट्सअप ग्रुपच्या निमित्ताने आपण फक्त थोडे मोजकेच लोक एकमेकांना भेटत होतो, परंतु आज आपण 30 ते 32 वर्षानंतर एकमेकांना बघतोय। तर बरेचसे जे मित्र आहेत आपले, ज्यांना आपण प्रेम करत होतो, ज्यांना आपण आपल्या आवडीनिवडी सांगत होतो, असे बरेचसे मित्र आज आपल्यामध्ये नाही आहेत। तसंच जे काही आपल्याला शिकवणारे जे शिक्षक होते ते सुद्धा आज आपल्यामध्ये नाही आहेत, ज्यांना आपण खूप प्रेम करत होतो, ज्यांना आपण खूप मानत होतो। तर मित्रांनो, आपण त्यांना मिस करतोय। जवळजवळ 30-32 वर्षापासून आपण त्या व्यक्तींना बघितलं नाही, परंतु आज ते आपल्यामध्ये नाही आहे। अशा या आपल्या प्रेमळ मित्र आणि आदरणीय जे गुरु आहेत, त्यांना या क्षणाला मला तरी त्यांची खूप आठवण येते। याच्यामध्ये सगळ्यात आदरणीय, आपण जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेस काकाजी नेहमी 15 दिवसात, 1 महिन्यात आपल्या शाळेमध्ये येत होते। काकाजी झाले, त्याच्यानंतर बीबी झवर सर झाले, त्याच्यानंतर बीबी वाणी सर आहेत, माळी सर आहेत, जोशी सर आहेत, आपल्याला इंग्रजी शिकवत असलेले फराटे सर आहेत, दुसरे इंग्रजी शिकवत असलेले LS पाटील सर आहेत, माझे आदरणीय गुरु राजपूत सर आहेत, हुजरे मॅडम आहेत,
हुजरे सर आहेत, त्याच्यानंतर पी.डी. पाटील सर आहेत, के.डी. पाटील सर आहेत, सॉरी. त्याच्यानंतर शिपाई होते उत्तम म्हणून कोणीतरी ना, हां, उत्तम काका होते. त्यांचे दोघं तिघं मुलं आपल्यासोबतच होते. त्याच्यानंतर गंगा झवर ते काका होते. त्याच्यानंतर आपल्या वर्गातले जे मित्र होते त्या मित्रांमध्ये मी सगळ्यात आधी मनीष माळी सांगेल. खूप माझा जवळचा मित्र. 1 दिवसाआड 2 दिवसाआड आमची नेहमीच भेट व्हायची, परंतु तो कोरोनामध्ये त्याचं निधन झालं. त्याच्यानंतर माझ्या बालपणीचा मित्र आहे आपलाच सगळ्यांचा भूषण चिंचोरे. अमर पवार आहे खडक्याचा. त्याच्यानंतर सगळ्यात हुशार विद्यार्थी होता पार्थ मोहन खामकर, तो सुद्धा आमच्या बॅचला होता सर. त्याच्यानंतर माझा सखा रमेश मिस्त्री, पेंटर काम करायचा. परिस्थितीमुळे त्याला पुढे जाता नाही आलं, नाही तर माझ्यापेक्षाही त्याचं ड्रॉइंग चांगलं होतं. तो रमेश मिस्त्री. त्याच्यानंतर आपला वर्गमित्र योगेश शिरसाल आहे. त्याची मिसेससुद्धा काही कारणास्तव ॲक्सिडेंटमध्ये आता 2च महिने झाले त्याची मिसेससुद्धा वारली, नाहीतर तो सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित राहिला असता. त्याच्यानंतर संभाजी चव्हाण आहेत, चंपालाल पाटील आहेत आणि माझ्या पुढच्या बेंचवर बसणारा संतोष नवाल हा सुद्धा आज आपल्यामध्ये नाही आहे. तर मित्रांनो, कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी मी हे जे आपले मित्र आहेत आणि आपले जे आदरणीय गुरु आहेत की जे आज उपस्थित राहिले असते परंतु आज ते नाही आहेत, म्हणून त्यांच्यासाठी कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करू इच्छितो. त्यासाठी आदरणीय व्यासपीठ आणि माझे सर्व जमलेले मित्रमैत्रिणी यांनी 2 मिनिटासाठी फक्त जागेवर उभं राहून त्यांना श्रद्धांजली आपण अर्पण करूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी आपण प्रार्थना करूया. कुणाच्या प्रत्येक वर्णावर आठवण तुमची नेहमी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार. मी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव निवृत्ती रामदास बाविस्कर. राहणार मी म्हसावचाच आहे आणि हल्ली मुक्काम माझा पाचोऱ्याला आहे. तर एकत्र येणं ही आपली सुरुवात आहे. एकत्र राहणं ही आपली प्रगती आहे. एकत्र काम करणं ही आपली उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आदरणीय गुरुजनांचं, उपस्थित सर्व मित्र मैत्रिणी, तायांनो, वहिन्यांनो, बाळांनो आणि लहान लहान चिमण्यांनो, मी तुमचं या कार्यक्रमाला, स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला शब्दसुमनांनी स्वागत करतो. मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम जर म्हटला तर त्या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष निवडायचा असतो. तर आदरणीय सर्व गुरुजन वर्ग इथे आपल्या मंचावर उपस्थित आहेत. तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व माझ्या गुरुजनांना माझा साष्टांग नमस्कार. सर, एखाद्या दगडाला शिल्पकाराने सुंदर मूर्तीमध्ये परिवर्तन करून दगडाचे जीवन सार्थकी लावावे, अगदी तसेच या आपल्या शाळेने आपल्या जीवनाचा पाया रचलेला आहे. यामुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. ज्याच्या अंगामध्ये जी कला असेल त्या कलेच्या अनुषंगाने जो तो ज्याच्या त्याच्या पायावर आज उभा आहे. म्हणून आजच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला, आजच्या
कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय दादासो श्री वाय.आर. जाधव सर यांनी श्रीकोत स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उद्रे सर, जाधव सर, हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी. चौधरी सर, पर्यवेक्षक बच्चाव सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व 1993-94 बॅचचे सर्व आदर्श व उपकृत असा मित्र परिवार आज आपला स्नेह मेळावा 31 वर्षानंतर त्या आठवणी अविस्मरणीय क्षण आज जागृत झालेले आहेत. म्हणतात, माझी शाळा जसा फुलांचा मळा, निर्मळ स्वच्छतेचा हा झरा. त्या जुन्या आठवणी आज आमच्यात ताज्या झाल्या आहेत. आठवतात मला मुख्याध्यापक बीबी जवाहर के.डी. पाटील सर, 2.5 किलो का हात भोडे सर. आठवतात पी.के. चौधरी सर, बीबी चौधरी सर, गुजर सर, खोडपे सर, राजू पाटील सर, मधुर वाणी सर, कवयित्री विमल वाणी, उजरे मॅडम, वंदना मॅडम, दांडे मॅडम, साधी सरळ ती राणी. आठवतात मला राजपूत सर, पिंगडे सरांची ती रंगसंगती, जे न दिसे नेत्री ते असे चित्री, त्यासीच म्हणावे कलाकृती. आठवतो तो वर्ग, तो पहाडी आवाज, व्ही.एस. जवळ सर, जाधव सर, पी.टी. शिक्षक मुता सर, फराटे सर, पी.डी. पाटील सर. आठवतो तो वर्ग, हुशार विद्यार्थी सन्मानार्थी, पार्थ तळेले, राजेश समाधान, वाटतो त्यांचा आम्हाला अभिमान. वैशाली मोहिनी, जयश्री जैन, वसुंधरा आणि जे बाकीचे सर्व आहे त्यांचं नाव न घेता त्यांनी सुद्धा आपल्या आपल्या परीने आपली प्रगती साधलेली आहे. म्हणून हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. कार्यक्रम करण्याचा उद्देश म्हणजे खूप दिवसापासून चालू होतं आणि आमचे ग्रुप ॲडमिन विजय वराडे यांनी सर्वांना एकत्रित आणलं आणि 31 वर्षानंतर हा इथे कार्यक्रम संपन्न होत आहे. त्या जुन्या आठवणी आज पण तिकडची जी इमारत आहे, तो वर्ग आहे, ते ऑफिस आहे, तिथलं मुदा सर आम्हाला पीटी घेत आहेत. सर्व गोष्टी इथे आल्यानंतर आठवत आहेत. खरोखरच एक अविस्मरणीय क्षण आणि आनंदाचा क्षण आज आपल्या समोर येऊन ठेवलेला आहे. सर्व जे विद्यार्थी होते, आमचे माजी विद्यार्थी सर, आज सर्व विविध पदावर व्यवस्थित आपलं एक चांगलं जीवन जगतायत, याचाही अभिमान आम्हाला आहे. आणि आज आम्ही कोणी मुंबई असो, कोणी पुणे असो, कोणी कलकत्ता असो, पण आमचा ग्रुप असल्यामुळे ताज्या घडामोडी आणि सुख दुःखाच्या गोष्टी आम्हाला कळत असतात. आणि विजय वराडांची म्हणणे होते की आपण इथे आपल्या ठेपडे हायस्कूलला स्नेह संमेलनाचा कार्यक्रम ठेवायचा आणि 25 तारीख ही निवडली आणि हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. ही खरोखरच एक तेजस्वी आणि अति उत्साहाने जे कार्य करतात आपल्या ग्रुपमध्ये, त्यांनाही मी सलाम देतो. आणि सर्वांना एकत्रित आणणं हे काही मोठी गोष्ट नाही आहे, पण एकेकाला आणणं आणि ते जमा करणे आणि त्या जमा केल्यानंतर सर्व कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि ते जे नियोजन केलं मसावचे ग्रुपचे भिकनदादा असतील, नारदे साहेब असतील, जेवणाचा कार्यक्रम आपले समाधान चिंचोरे असतील, मला संध्याकाळ होणारच आहे, त्यावर काही शंका नको बाळगा. त्यानंतर सर्व शिक्षकांना आज स्मरण करतो मी. आजी माझी, सरळ चालणाऱ्यांचे पावले कधी थकत नाही, धाव त्याला गती, उद्दिष्टित पावली कोणासाठी थांबत नाही. लख लख चांदण्यांचा प्रकाश त्याच्या पावलाशी पडतो, जो तन मन धनाने कार्य करतो. आणि सर्वांनी असं कार्य केलेलं आहे. आणि खरोखरच अभिमानाची गोष्ट अशी आहे की काही आमच्या ग्रुपमध्ये शिक्षक आहेत, मी सुद्धा शिक्षक आहे, मी कला शिक्षक, सरांमुळे मी घडलो. 2 रेषा मारायच्या, ते एका हाताने चित्र काढत होते, मी दोघे हाताने काढतो. म्हणजे जसं
बाप से बेटा समय असतो, गुरु से चेला वैसी बात होगी. आणि तशा पद्धतीने शिक्षक आले शिकवायला, कडू डस्टर संगतीला, लखलख केला काळा पडा, तिथे मांडला संस्काराचा धडा. आणि हे आचार विचार संस्कार माजी शिक्षकांनी आम्हाला दिलेले आहेत आणि आम्ही हा क्षण कधीच विसरणार नाहीत. आमच्या जे समजा कुटुंब असेल, आमची मुलं असतील, तर त्यांनाही सांगतो आम्ही की आमची शाळा ही ठेपडे हायस्कूल पहा. आम्ही त्यांना कधी कधी आणतो, इथे दाखवतो, त्यांनाही अभिमान वाटतो की माझे वडील माझी आई इथे शिकलेले आहे. असं एक आपलं वातावरण आहे. म्हणून सर्वांबद्दल एक शेर म्हणतो, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना परिश्रम से कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि मी तुम्हाला आज नमन करतो आणि माझे थोडक्यात लांबलेले प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय भारत. भिका बडगुजर, समाधान भाऊ नारदे हे सर्व माझ्या दुकानावर आले आणि सर आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे, तर आम्हाला आमच्या मित्रांची लिस्ट पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं की तुला जे काही लागेल ते सर्व आम्ही, आता मी तर शाळेमध्ये नाही आहे, परंतु तू शाळेमध्ये गेल्यानंतर तुला त्या ठिकाणचे त्या वर्षाचा कॅटलॉग मिळेल, सर्व तुला यादी मिळेल. आणि मग भिका बडगुजर, समाधान भाऊ नाडदे, देशमुख व इतर काही मित्र ते माझ्या दुकानात त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व आयोजन केलेलं आहे. हे आयोजन करत असताना एक दुर्दैवी घटना घडली. विजय वराडे याचा अपघात झाला. एकदम म्हणजे अनफॉर्च्युनेटली असा तो अपघात झाला आणि थोडंसं मन विचलित झालं, पण लागलीच तो त्यातून सावरला आणि असं वाटणार नाही की त्याचा अपघात झालेला आहे. एवढी जिद्द या 93-94च्या बॅचमध्ये आहे. आणि असं वाटतंय की मला फोन आला तर असं वाटतंय की हे जे विद्यार्थी आहे 93-94चे आज सुद्धा माझ्या समोर तसेच दिसत आहेत, हाफ पॅन्ट मध्ये दिसत आहेत. तर तेच विद्यार्थी, त्याच विद्यार्थिनी आणि सर्वांना माहिती आहे की माझा विषय म्हणजे खेळच होता, पीटी. सर्वांना माहिती आहे की मला सर्वात जास्त प्रिय होती शिस्त. शिस्तच्या बाबतीमध्ये मी कधी तडजोड केली नाही. ज्या वेळेला माझी पुतणी, माझा भाचा या ठिकाणी शिकत होता, माझी भाची शिकत होती. एकदा भाची लेट झाली, मी तिला सुद्धा सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षा केली आणि तिने घरी सांगितलं, म्हणे मला मामाने मारलं. मग मी संध्याकाळी घरी गेलो आणि मला सांगितलं की तुम्ही जयाला मारलं. हो मारलं ना. म्हणे का? म्हटलं ती लेट झाली. जर मी माझ्या भाचीला सोडून दिलं असतं तर मला इतर विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार नव्हता. आणि त्यामुळे सर्व विद्यार्थी आज सुद्धा माझ्याजवळ यायला घाबरतात. मी बऱ्याचदा पाहतो आपले विद्यार्थी बरंच दूर दूर ठिकाणी नोकरी करतायत आणि ते माझ्याजवळ यायला घाबरतात. त्यांना सांगतो, अरे तू आता मोठा झालास, तुझ्या पायातली चप्पल माझी चप्पल आता बरोबर झालेली आहे, ये मला सांग तू कुठं काय काम करतो सगळं. त्यावेळेला आमची सुद्धा कॉलर ताट होऊन जाते की एक थेपडे विद्यालयाचा विद्यार्थी आज दूरवर गेलेला आहे आणि तिथं आपल्या शाळेचं नाव तो रोशन करतो आहे. हे सर्व विद्यार्थी, मी आज गावामध्ये राहतो, आता मी काही गाव सोडलेलं नाही, बरेचसे विद्यार्थी मला रोज भेटत असतात. त्यांचा जीवन परिचय मला माहिती आहे, त्यांचे शेतीचे कामं असतील, काही व्यवसाय असतील, ते सर्व विद्यार्थी मला भेटतात. एक पाहिलं तर 15-20% विद्यार्थी गावाच्या बाहेर गेलेले, सर्व्हिससाठी नोकरीसाठी गेले, काही व्यापारासाठी गेलेले आहेत. त्या सर्वांचं पूर्ण माहिती मला झालेली आहे. सर्व वेल सेट झालेले आहेत. आणि शिक्षकाला काय पाहिजे की माझा विद्यार्थी हा वेल सेट झाला पाहिजे, त्याच्या हातून कुटुंबाची, समाजाची, राज्याची, देशाची सेवा झाली पाहिजे, त्यासोबत आपल्या शाळेचं नाव सुद्धा रोशन झालं पाहिजे. तर मला खात्री आहे की आपल्या सर्वच बॅचेसने, मी 1987 मध्ये या ठिकाणी लागलो, जवळजवळ 33 वर्ष मी सेवा केली आणि माझ्या हातून मी माझी स्तुती करणार नाही,
परंतु खरोखरच चांगली सेवा झालेली आहे आणि त्याचं फळ मला या ठिकाणी परमेश्वराने दिलेलं आहे. मला एक मुलगा एक मुलगी, दोन्ही वेल सेट आहेत. मुलगा बेंगलोरला आहे, मुलगी पुण्याला आहे. आणि तुम्ही सुद्धा तशीच प्रगती करा आणि आपल्या परिवाराचं, आपल्या गावाचं, समाजाचं नाव रोशन करा आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळेचे माजी प्राचार्य आदरणीय जाधव सर, शाळेचे विद्यमान उपप्राचार्य बच्चव सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे सन्माननीय माजी सहकारी आणि आजच्या या गोड कार्यक्रमाला उपस्थित 1993-94च्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, काल एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रमात असतानाच विजय बराडेचा फोन आला होता. कार्यक्रमातच होतो मी तेव्हा. तसं 2-4 जण अगोदरही भेटले होते. म्हणे सर 25 तारखेला कार्यक्रम आहे, तुम्हाला यायचं आहे, तुमचं जमेल का? म्हटलं आम्ही तरी रिकामेच लोक आहेत, कारण रिटायर्ड लोक आहेत आणि विद्यार्थ्यांचं एवढं प्रेम असतं. आम्हालाही विद्यार्थ्यांविषयी प्रेम असतं, आपुलकी असते. म्हटलं 100% कार्यक्रमाला आपली उपस्थिती राहीलच. रात्री जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा थोडीशी शंका वाटायला लागली. म्हटलं उद्या कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम होईल का? पण या 93-94च्या बॅचमधल्या मुलांची नावं जेव्हा मी ऐकली की समाधान आहे त्याच्यामध्ये, काय म्हटलं दिवसभर जरी पाऊस चालू झाला तरी वॉटरप्रूफ मंडप ते टाकतील, पण कार्यक्रम घेतल्याशिवाय काय राहणार नाही. कारण एखाद्या बॅचचं वैशिष्ट्य असं असतं की जिद्दी बॅच असते, ठरलं ते करायचंच आहे आणि त्याच्यामुळं अतिशय छान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आता 1993-94 म्हटल्यानंतर आता 2025 सुरू आहे. 31 वर्षाचा हा सगळा जीवन प्रवास. या 31 वर्षामध्ये अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या असतील. 31 वर्षाचा प्रवास काही छोटा नसतो. त्याच्यातल्या अनेक गोष्टी तुमच्या विस्मरणातही गेल्या असतील. परंतु या 31 वर्षाच्या जीवन प्रवासामध्ये आपण ज्या शाळेमध्ये शिकलो ती शाळा मात्र कधी विस्मरणात जात नाही. ती शाळा, ते वर्ग, ते शिक्षक, या गोष्टी आपल्या सदैव स्मरणात राहतात. आता मी ऐकलं की 2च मुली आलेल्या आहेत. 2च मुली आल्यात या बॅचला. तर बाकीचे मला वाटतं तुमचे सहचारणी असतील. तुम्हाला जे वाटतं ना की या बिल्डिंगमध्ये मुलं शिकले असतील, या बिल्डिंगमध्ये ते शिकलेले नाही. ॲक्च्युअल ते तिकडे पत्र्याची शाळा होती, त्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. हे सगळं नवीन रूप आहे या शाळेचं. तर या 31 वर्षामध्ये या शाळेची स्थापना तर 1959ची आहे. 60-65 वर्षापूर्वीची शाळा. हजारो विद्यार्थी या शाळेतून गेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या शाळेचे विद्यार्थी आहेत. मग राजकीय क्षेत्र असू द्या, कृषी क्षेत्र असू द्या, शिक्षण, बँकिंग, विमा, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. जाधव सर भूगोल शिकवायचे तुम्हाला. जाधव सर वर्गामध्ये जगाचा नकाशा घेऊन यायचे. त्या जगाच्या नकाशामध्ये दाखवायचे हा पाकिस्तान आहे, हा चीन आहे, हा अमेरिका आहे. पण जाधव सरांनी कधी अमेरिका पाहिलं नाही. पण जाधव सरांनी ज्या विद्यार्थ्याला शिकवलं नकाशामध्ये की याला अमेरिका म्हणतात, ते जाधव सरांचा विद्यार्थी आज अमेरिका म्हणतात. तर या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी. आता तुम्ही म्हणाल की मी कमी शिकलो, कमी जास्त शिक्षण त्याला महत्व नाही. माझ्या सोबतची जी बॅच होती ना 1976ची, तर जे 12वीला नापास झाले ना ते आज टॉपर आहेत आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत. तर आहे आता तर तुमचा काही व्यवसाय चेंज होऊ शकत नाही. आता या व्यवसायामधून दुसऱ्या व्यवसायामध्ये तुम्हाला जाणं शक्य नाही.
परंतु आहे त्या व्यवसायामध्ये मन लावून जर तुम्ही काम केलं, मेहनत केली, परिश्रम केले, 1001% तुम्हाला यश मिळेल. पूर्वी ज्या वेळेला तुम्ही लहान होते ना, त्यावेळेला 7वी 8वी मधले विद्यार्थी जर असतो ना, तर 7वी 8वीच्या विद्यार्थ्याला जर विचारलं ना की तुला मोठेपणी काय व्हायचं आहे, तो 3च गोष्टी सांगतो. कारण त्याला काय व्हायचं ते निश्चितच नव्हतं. तुमचंही निश्चित नव्हतं. तुम्ही कुठे ठरवलं की मी या क्षेत्रामध्ये जाईल? 3च गोष्टी सांगतो तो. त्याला जर विचारलं लहान मुलाला, एक तर सांगतो मला डॉक्टर व्हायचं, नाहीतर सांगतो मला इंजिनियर व्हायचं, नाहीतर सांगतो मला पोलीस व्हायचं. परंतु असे काही विद्यार्थी असतात की ज्यांनी लहानपणापासून ठरवलेलं असतं की मला या क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि नशिबाने म्हणा, प्रयत्नाने म्हणा, ते क्षेत्र त्याला मिळतं. तुमच्यापैकी आहे का कोणी असं की असं ठरवलं होतं की 10वीपासून की मला या क्षेत्रामध्ये जायचं आहे, त्या क्षेत्राच्या दृष्टीने तुमची वाटचाल सुरू झाली, नेमकं ते क्षेत्र मिळालं. आहे ते क्षेत्र एक विद्यार्थी याने 5वीपासून ठरवलं की मला शिक्षक व्हायचं आहे, शिक्षक झाला. तर असं तर या माध्यमातून सर्वांना एकत्र येता आलं आणि कालचं वातावरण बघितल्यानंतर आम्हाला सर्वांना शंका होती. परंतु ज्या वेळेला 31 वर्षापूर्वीचे सगळी मित्र, वर्गमित्र, ती एकत्र येण्याची जी ओढ असते ना, मग पाऊस असू द्या का वादळ असू द्या, ते एकत्र आल्याशिवाय राहत नाही आणि त्याची प्रतीती आजच्या या गोड कार्यक्रमामध्ये येते. तुम्हाला अभ्यास करा असं तर काय आता मला सांगता येणार नाही. एवढं मात्र सांगू शकतो की तुमचे आता तर काही काही मुलं अशी आहेत तिथं, त्यांना शिकवण्याचा मला अनुभव आला. त्यांच्या मुलांना पण मी शिकवलं. हा भिका दिसतोय इथं, भिकाला मी शिकवलं, भिकाच्या मुलाला पण मी शिकवलं. तर असंही काही योगायोग आलेले आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाला मला एकट्याला नाही, आम्हाला जोडीने हजर राहण्याचा योग आला आणि तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं आणि तुमच्या सहवासामध्ये काही काळ का होईना राहण्याचा आम्हाला योग आला. एक छान आणि सुंदर कार्यक्रम तुम्ही घडून आणला. त्याबद्दल या 93-94च्या सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं मनपूर्वक मी आभार मानतो. मला या ठिकाणी आयोजकांनी 4 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या व्यासपीठावरील अध्यक्ष आणि माझे सर्व शिक्षक, शिक्षिका भगिनी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले सगळे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी, खरोखरच आनंद वाटला. कारण 20 वर्षानंतर हा जो कार्यक्रम आपण घडवून आणला, अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि कारण मी लेखिका आहे, कवयित्री आहे, तुम्हाला कल्पना नसेल पण माझे 90 पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत आणि मी आता कविता रात्री लिहिली, ती कविता मी तुमच्यावर सादर करते. तर गेट टुगेदर सोहळा. आज दिवस पहा सोनियाचा उगवला, थेपडे विद्यालयात संपन्न होत आहे गेट टुगेदर कार्यक्रमाचा सोहळा. आज दिवस पहा सोनियाचा उगवला, थेपडे विद्यालयात संपन्न होत आहे गेट टुगेदर कार्यक्रमाचा सोहळा, गेट टुगेदर कार्यक्रमाचा सोहळा. इसवी सन 1994 सालचे मॅट्रिकचे विद्यार्थी, इसवी सन 1994 सालचे मॅट्रिकचे विद्यार्थी होते अति हुशार आणि निस्वार्थी, होते अति हुशार आणि निस्वार्थी. एकमेका सहाय्य करूनी गेले आज उच्च पदाला, एकमेका सहाय्य करूनी गेले आज उच्च पदाला. आज दिवस पहा सोनियाचा उगवला, सोनियाचा उगवला. कुणी डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी आणि उद्योगी, शेतकरी, कुणी डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी, उद्योगी आणि शेतकरी. कशी वर्णावी तुमच्या कार्याची उंच भरारी, कशी वर्णावी मी तुमच्या कार्याची उंच उंच भरारी. तत्पर आहेत आज तुम्ही देशसेवेला, तत्पर आहेत तुम्ही आज देशसेवेला. आज दिवस पहा सोनियाचा उगवला, सोनियाचा उगवला. अभ्यास आणि शिक्षकांचा होता त्यांना आदर,
अभ्यास आणि शिक्षकांचा होता तुम्हा आदर, ऋण जाणवणी साजरा करीत आहेत गेट टुगेदर, ऋण जाणवणी साजरा करीत आहेत आज गेट टुगेदर. आनंदाचा दिवस हा आहे आगळा वेगळा, आनंदाचा दिवस हा आहे आज आगळा वेगळा. आज दिवस पहा सोनियाचा उगवला, सोनियाचा उगवला. सुखी संपन्न राहोत जीवनी तुम्ही सारे, सुखी संपन्न राहोत तुम्ही ह्या जीवनी सारे. हाच आशिष आमचा बाळा तुम्हारे, तुम्ही मोठे झालाय तुम्ही बाळाच म्हणते. हाच आशिष आमचा बाळा आज तुम्हारे, आज तुम्हारे. देवा देश सेवा घडो हे तुमच्या हातूनी वंदन करीते मी भगवंताला. देवा देश सेवा घडो वंदन करीते मी भगवंताला, मी भगवंताला. आज दिवस पहा सोनियाचा उगवला, सोनियाचा उगवला. ठेपडे विद्यालयात संपन्न होत आहे गेट टुगेदर कार्यक्रमाचा सुंदर असा सोहळा, सुंदर असा सोहळा. धन्यवाद. परत तुम्हाला मी आशीर्वाद देते आणि माझं पण आज ठेपडे विद्यालयामध्ये इयत्ता 10वीच्या 1993-94च्या बॅचचा हा स्नेहमेळावा आपण आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी विद्यालयाच्या वतीने आपण ठेपडे विद्यालय हे ठिकाण निवडलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य आदरणीय वाया जाधव सर, माजी प्राचार्य PD पाटील सर, माजी प्राध्यापक RH पाटील सर, इंगळे सर, मुथा सर, वाणी मॅडम, धांडे मॅडम, उजरे मॅडम, वंदना मॅडम, सुभाष भाऊ, हे सर्वजण सेवानिवृत्त आहेत. ज्याप्रमाणे गेल्या 31 वर्षापूर्वी तुम्ही इथून शाळा सोडलेली आहे तसे या एक 5-6 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये या सर्वांनी ही शाळा सोडलेली आहे. म्हणजे ही पहिली फळी होती. तुम्ही 1993-94ला या शाळेत होते, मी 1997ला या शाळेमध्ये लागलेलो आहे. 1997 म्हणजे साधारणतः 3 वर्षानंतर तुम्ही सर्वजण जे आहेत शिक्षक आणि विद्यार्थी हे काकाजींच्या काळातील आहेत आणि मी जे विद्यमान चेअरमन आहे आदरणीय डॉक्टर केदारजी थेपडे यांच्या काळातील एक नवी पिढी म्हणू आपण, की जुनी पिढी आता रिटायर झालेली आहे आणि नवी पिढीकडे आता सूत्र येत आहेत. त्याच्यातील मी पहिला असा व्यक्ती म्हणावा लागेल की जो उपमुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी आहे. गेल्या 28 वर्षापासून मसावत गावामध्ये मी आहे, त्यामुळे बऱ्यापैकी चांगला सर्वांचा परिचय आहे. तरी देखील जे काही विद्यार्थी किंवा आपल्यापैकी उपस्थित असलेले माजी विद्यार्थी इथे राहत नाहीत त्यांचा तेवढा माझा परिचय नाही आहे. या वर्षामधील या शैक्षणिक वर्षातील हा 3रा माजी विद्यार्थी मेळावा आपल्या शाळेमध्ये होतोय. पहिला मागच्या 2 महिन्यापूर्वी 2003-04 ज्या बॅचचा झाला, कालच्या दिवशी 2005-06 ज्या बॅचचा झाला आणि आजचा हा सगळ्यात जुन्या 1993-94च्या बॅचचा हा मेळावा होतोय. माझ्या माहितीप्रमाणे समाधान भाऊ पिंगळे सर की याच्यापूर्वी तुमचे स्नेह मेळावे झालेले आहेत, परंतु ते विद्यालयात न होता इतर ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे आपला परिचय हा झालेला नाहीये. एक माजी विद्यार्थ्यांकडून ज्यावेळेला ते शाळेच्या प्रिमायसेसमध्ये ग्राउंडमध्ये येतात तर तो बदल दिसतो. जसं राजू पाटील सरांनी सांगितलं किंवा इथे उपस्थित असलेले तुम्ही जे या शाळेत शिकलेत तुम्हाला माहिती आहे की हा प्रिमायसेस अगोदर काय होता आणि आता त्याच्यातील जो परिवर्तन झालेला आहे की जुनी इमारत होती 2 टप्प्यामध्ये होते, पुढच्या टप्प्यामध्ये 12 खोल्या होत्या आणि इकडे 12 खोल्या आणि इकडे 2 हॉल होते. एक अतिशय कमी उंचीचा 4 आसारीचा स्लॅब असलेले भाग इकडे होता आणि पुढच्या बाजूला पत्र्याचे सिमेंटच्या पत्र्यांच्या खोल्या होत्या. हा, इकडे दगडी शाळा होती आणि तिकडे पत्र्याची शाळा होती. तर असा हा प्रिमायसेस होता. परंतु राजू पाटील सरांच्या PD पाटील सरांच्या जाधव सरांच्या काळामध्येच हा प्रिमायसेस तयार झाला.
नवीन या 30 खोल्या, दुमजली इमारत आपली आहे, 30 खोल्या या झालेल्या आहेत. आणि जो इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला येतो तर त्याला तो एक फील वाटत नाही की मी या ठिकाणी ज्या प्रिमायसेसमध्ये होतो त्याच्यात बदल झालेला आहे. कालही काही जणांनी व्यक्त केलं, परंतु परिवर्तन हा सृष्टीचा नियम असतो. कारण जुन्या इमारती जीर्ण झालेल्या होत्या, ते बदलवणं काळाची गरज होती. काळाबरोबर आपण चाललं पाहिजे. त्यानुसार नवीन पक्क्या इमारती आणि त्याचसोबत डिजिटल क्लासरूमसुद्धा आपल्याकडे आहेत. म्हणजे ज्या सुखसुविधा आपल्याला शहरातील शाळांमध्ये मिळतात त्या देण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. बदल जसा इमारतीमध्ये म्हणजे भौतिक सुविधांमध्ये आहे तसा शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्हाला बुद्धा सरांची छडी आठवते. आणि आजही तुम्ही बरेच जण म्हणतात की सर छडी घेऊन या, किंवा एखाद्या विद्यार्थ्याने चूक केली तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, त्याला छडी. म्हणजे एक प्रकारचा धाक दरारा हा त्यावेळेला होता, परंतु आजच्या काळामध्ये शासनाने हे बंद केलेलं आहे. कालच्या एका माजी विद्यार्थ्याने खंत व्यक्त केली की सर की गावामध्ये जात येत असताना विद्यार्थ्यांना तेवढी शिस्त दिसत नाही. त्याला कारणही तसं आहे की जर शिक्षकाला शिक्षा करण्याची, बोलण्याची, रागवण्याची जर परवानगी नसेल, मुभा नसेल तर तसं होणार आहे. आज तुम्ही एक 50च्या घरात आहात, बऱ्याचपैकी तुमचे मुलं हे शिकलेले आहेत, काही शिकतायत, काही सेटल झालेले आहेत किंवा सेटल होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे अशी ही पिढी आहे. तर काल देखील मी सांगितलं, आजही सांगतो की परिवर्तन जसं होत असतं तर ते विधायक व्हावं आणि त्या दृष्टीने आपल्या सर्वांचा वाटा हा अतिशय महत्त्वाचा असतो. शिक्षणामध्ये होत असलेले बदल आणि ते बदल अनुसरताना एक समाजाचा आपला जो वाटा असतो तो देखील आपण उचलला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने काही पथ्य आपण जी पाळली पाहिजे, तर ती सर्वात महत्त्वाची पथ्य आजच्या काळामध्ये मोबाईलचं पथ्य आहे. मोबाईलचा वापर आपण किती करावा, कसा करावा, केव्हा करावा हे आपण अप्रत्यक्षरित्या आपल्या मुलांना शिकवायचे किंवा पुढची जी पिढी आहे त्यांना. कारण बरेचसे विद्यार्थी ॲडिक्ट झालेले आहेत. काल राजू पाटील सरांनी सांगितलं की एका विद्यार्थ्याला शिक्षा झाली का, तुला मारलं का, रागावलं का, तर त्या विद्यार्थ्याने घरी सांगितलं, दुसऱ्या विद्यार्थ्याने हो माझ्या मित्राने त्याचे व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. म्हणजे इथपर्यंत विद्यार्थी जात आहेत. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याला कुठेतरी निश्चितच आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, परंतु तो किती कसा करावा हे देखील आपण शिकलं पाहिजे. आणि ही जबाबदारी आज जरी आपण विद्यार्थी नसलो तरी एक समाजाचे चांगलं नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे आणि ते निश्चितच आपण करावं अशी विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वांना करणार आहे. बघा, या प्रिमायसेसमध्ये आल्यानंतर आपल्या ज्या भावना आहेत 1993 आणि त्याच्या अगोदरपासून तुम्ही ज्या या परिसरामध्ये या प्रिमायसेसमध्ये होतात त्या भावना ज्या आहेत त्या परत एकदा आपल्याला आठवतात, व्यक्त होतात आपल्या जुन्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत. आणि कुठेतरी भावना व्यक्त झाल्यानंतर आपल्या मनामध्ये जो साचलेला एक प्रकारचा काहीतरी बऱ्याच दिवसापासून व्यक्त होण्याचा मार्ग मोकळा होत असतो. आणि आज ज्या वर्तमानपत्रामध्ये आपण बघत असतो की बऱ्याच वेळेला आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा ज्या चुकीच्या गोष्टी घडतात तर त्याचं मुख्य प्रमुख कारण की भावना कुठेतरी व्यक्त होत नाही. या पिढीला, तुमच्या पिढीला, आपल्या पिढीला या भावना व्यक्त करण्यासाठी मित्र आहेत, परंतु आता मित्र सुद्धा राहिले नाहीत. मोबाईल एकमेव हे साधन झालेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी शाळेमध्ये हा कार्यक्रम घेतला, सोबत दिवसभर राहणार आहोत. भावना एकमेकांच्या प्रत्यक्ष औपचारिक अनौपचारिकरित्या व्यक्त करणार आहोत आणि त्यातून एक ऊर्जा, एक स्फूर्ती आपल्याला मिळणार आहेत. जसं 1959ची ही शाळा आहे आणि हजारो विद्यार्थी येथून गेलेले आहेत. त्याच्यातील विविध देशांमध्ये, विविध राज्यांमध्ये, विविध मोठमोठ्या हुद्द्यांवर, पदांवर आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचं नावलौकिक सध्या आज सुद्धा तसंच टिकून आहे. जिल्ह्यातील एक चांगली, एक दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून आजही आपल्या शाळेचं नावलौकिक आहे. आणि
भविष्यात देखील तो वाढेल अशी ग्वाही मी देतो. आपल्या विद्यालयातील जे विविध विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात ते भेटी देण्यासाठी येत असतात, अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतात आणि कुठेतरी ते एक त्यांचं समाधान या ठिकाणी व्यक्त करत असतात. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला एक विनंती करेल की जे खूप वेल सेटल आहात तर ग्रामीण भागामध्ये अजूनही काही विद्यार्थ्यांना काही कारणाने, त्याच्यातील प्रमुख कारण मी म्हणेल की आर्थिक कारणाने आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता येत नाही. तर असा जर एखादा विद्यार्थी असा असेल, आपली आर्थिक परिस्थिती असेल किंवा त्याला कुठेतरी काहीतरी आपल्याला गरज लागते तर ती निश्चित आपण करावी. आपल्या मुलांना तर शिक्षण द्यायचंच आहे, पण त्यासोबत एखाद्या गरिबाच्या मुलाला जर आपण दिलं, शाळेपर्यंत पोहोचवलं तर ते देखील आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला आशीर्वाद आपल्याला त्या माध्यमातून मिळेल आणि तसं करावं अशी एक अपेक्षा आपल्याकडून मी या ठिकाणी व्यक्त करेल. आपण या ठिकाणी हा कार्यक्रम शाळेत आयोजित केला, आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी या सर्वांचं तुमचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने तुमचं जीवन जे आहे हे सुखमय आरोग्यमय जावो अशी विद्यालयाच्या वतीने शुभ चिंतन या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही ज्याप्रमाणे चांगलं शिक्षण या ठिकाणी घेतलं त्याहीपेक्षा चांगलं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांनी घ्यावं, म्हणजे आपल्या मुलांनी घ्यावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. तर तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं, त्यांनी सुद्धा चांगल्या पदावर जावं, त्यांची भरभराट व्हावी अशा शुभेच्छा मी तुम्हाला या ठिकाणी देतो. शाळेमध्ये असताना जे शिस्तीचं पालन आपण केलं तसं शिस्तीचं पालन आपल्या मुलांनी सुद्धा केलं पाहिजे. आई वडील आणि गुरुजन हे आपल्या आयुष्याचे सगळ्यात महत्त्वाचे घटक असतात. यांच्यापासूनच आपल्याला संस्कार मिळतात आणि त्याच संस्कारांची शिदोरी घेऊन आपण आयुष्य जगत असतो. आपल्या आई वडिलांना चांगल्या पद्धतीने वागवा. तुम्ही तुमच्या आई वडिलांना चांगल्या पद्धतीने वागवलं तर तुमचे मुलं आणि मुली बघतील आणि ते सुद्धा तेच अनुकरण करतील हे लक्षात ठेवा. यासाठी फक्त मी, माझी पत्नी आणि माझी नोकरी हा भाव ठेवू नका. संस्कार फार महत्त्वाचे असतात. आज विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. तुम्ही कोणी शेती व्यवसायात असेल, कोणी व्यापारी असेल, कोणी शैक्षणिक विभागात असेल, काही गृहिणी असतील, काही वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असतील. तर यापुढे सुद्धा तुमची भरभराट हो, प्रगती हो. माझ्याकडे ड्रॉइंग विषय होता. ड्रॉइंग विषय शिकून प्रत्येक जण कलावंत होत नाही, पण प्रत्येकाला कलेची दृष्टी निश्चित मिळते आणि जीवनामध्ये कलेची दृष्टी प्राप्त होणे हे अत्यावश्यक आहे. प्रत्येक जण कलेने जगतो. मग ती कला आपल्या राहणीमानातून असेल, आपल्या बोलण्यातून असेल, आपल्या संस्कारातून असेल. माझं घर कसं असावं, माझ्या घरातली स्वच्छता कशी असावी आणि स्त्रियांना माहिती आहे की साड्या कशा घ्याव्यात, तिथं सुद्धा कलात्मक दृष्टी निश्चित असते. अनेक विद्यार्थी आमच्या शाळेतून कला शिक्षक सुद्धा झालेत. कोणी BSc BEd झालं असेल, कोणी MCOM झालं असेल, काही प्राध्यापक झालेत, काही इंजिनियर झाले, डॉक्टर झाले. ते सर्व या शाळेतून झाले. मला अभिमान आहे की माझ्या विषयाचे सुद्धा शिक्षक म्हणजे विद्यार्थी आज शिक्षक आहेत, कला शिक्षक आहेत आणि ते मोठ्या अभिमानाने मला प्रत्येक वेळेस फोन करून सांगतात, सर आमच्या शाळेमध्ये असा कार्यक्रम झाला, मी अशा प्रकारे कला प्रदर्शन भरवलं. ते मला त्या ठिकाणी फोटो टाकतात, सांगतात. हे सगळं ऐकून आणि पाहून मन खरंच भारावून जातं. अशा सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना मी या कार्यक्रमानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुम्ही आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे सुद्धा या ठिकाणी कौतुकही करतो आणि आभारी व्यक्त करतो. बरेचसे विद्यार्थी राजकीय क्षेत्रात आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. असंच तुम्ही यापुढे पुढे जात राहावं. अत्यानंद जो असतो तो फक्त आई वडील आणि शिक्षकांनाच होतोय, लक्षात घ्या. आपल्या शेजाऱ्याला किंवा नातेवाईकाला अत्यानंद होत नाही. तो अवकाश कापुरी चालला घ्या मग यानं काही होईल. पण शिक्षकापेक्षा
जर विद्यार्थी पुढे गेला तर निश्चित गुरुवर्यांना आनंद होतो. आपले आई वडील अंगठेबहाद्दूर असतील, अशिक्षित असतील, पण मुलगा जास्त शिकून पुढे गेला तर त्यांना निश्चित आनंद होतो. ते असं कधी म्हणत नाही की मी तर पुढे गेलो नाही, माझा पोरगा पुढे गेला, हे चांगलं नाही झालं, असं तर कधीच म्हणत नाही. तर म्हणून आई वडील आणि गुरुवर्य हे आपल्या प्रगतीसाठी नेहमी झटत असतात आणि यांच्या नेहमी शुभेच्छा आपल्या पाठीमागे असतात. आयोजकांनी या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. माझे लाभलेले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. प्रत्येक कार्यक्रमाला नमस्कार. माझा थोडक्यात परिचय. 1976 मध्ये माझ्या घरात 4 लोक मयत झाले आणि मी आणि आई 2च राहिले. आम्ही मामाच्या गावाला सुभाषवाडीला होतो. माझं मूळ गाव रोटवत जामनेर तालुका आणि तिथे 4थी पर्यंत शिक्षण घेतलं. नंतर मी पास खेळायला 5वी 6वीला गेलो. पण 6वी नंतर त्या सरांची बदली झाली, WS पाटील सरांची. मी 7वीला इकडे आलो. तर त्या सरांनी 2 शब्द दिलेले होते मला की मेलेले आई वडील आणि गेलेली वेळ ही आयुष्यात परत कधीच भेटणार नाही. मी जेव्हा मसावतला आलो तेव्हा मी 7वीला होतो. मला समजलं की माझे वडील माहीत झाले. मी माझ्या आईच्या वडिलांना वडील म्हणायचे. आणि इथे काय होतं, 70 मुलं होते. हे पिक्चरची डाकी सुरू होती बोर्डिंगला. बोर्डिंगला असताना मी 70 मुलं होते, म्हणजे आम्ही तर 69 पिक्चरला निघून जायचे. पिक्चरची डाकी होती. मला काय वाटायचं, हे पिक्चर मध्ये गेले व आम्हाला घेऊन जायचं. मग मला असं वाटलं व की हे 15-20 पडताय, त्याला मारून टाकताय. मी मित्रांना विचारायचं, का रे हा जिवंत राहील का पुढे, येडाय का रे तू म्हणे. अरे ते असे किती पिक्चर काढतील. मी मला वाटलं झाला हे नकली करताय पिक्चर. मग आपण 3 तास हे वेळ घालतोय. 3 तास जर आपण अभ्यास केला, आपला कोणी नाही मागे, तर आपण स्टडी जर केली तर आपण मोठा साहेब बनू शकतो. त्यावेळेस सर मी काय केलं, एक रजिस्टर तयार करून टाकलं आणि मी विचार केला 2 हप्ते पिक्चर चालायचे. 2 हप्ते मग 12 म्हणजे महिन्यातून 2, 12 महिन्याचे 24. मग आपण 7वीत जायचं, 10 वर्षानंतर 17वीत जाऊ. मग 12×2=24, 240 पिक्चर होते. मग मी एक रजिस्टर तयार करून घेतलं आणि पिक्चर असे जीना मेरना, तेरे संग, प्यार झुकता नहीं, दिल घायल, मैंने प्यार किया, बेटा, असे पिक्चर यायचे ते. आणि कुठे बी गेले सर, टपरीवर मी घरी जायचं, तेच पिक्चर हे म्हटलं झालं हे आहे काय. पण आपण यांच्या मागे जर लागलो तर आपलं आयुष्य बर्बाद होईल. मी स्टडी करायचं, खिशामध्ये हे ठेवायचं डायरी. आणि बातमी कशी राहते सर, एक पाऊल पुढे त्यांच्या बिफोर राहायचं. मला सरांनी बोलवलं होतं आमच्या WS पाटीलनी, तर माझा दाखला पोस्टाने मागून घेतला. मी 93-94 तिकडे नांदेडला हे दिले. म्हणजे 7वीला ढाणे मॅडम होते आमचे. तर सर मॅडम होते इथे. तर सर मी तिथे बिफोर राहायचं. सरांनी विचारलं की तुम्हाला शार्दूल इकडे मंदाक्रांता याच्यात 19 गणाचे 17 गण आहे, त्याच्यात विश्लेषण करायला लागवर. मग बनत ग मस जसं तत ग यमाचा राधिका तारापण नमन जनास भास्कर मानावा लघु गुरु गुरु लघु गुरु. ते सर म्हणे लौकिक कसं काय करतोय. सर मी असं हे करून ठेवलं होतं, समजा दृष्टांत अलंकार, स्वभावती अलंकार, चेतना गुणवती अलंकार, चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक, राव तेथे कटक, सौजन्य तेथे होळी, जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी राहणारच. मी प्रत्येक गोष्टीचं, इवन गणिताला सर मला सर म्हणायचे की तू माझ्या पुढे कसं चालतो. सर त्रिकोणमितीचा प्रश्न होता. एक सामायिक समीकरण, द्विपदी, विसा, सूत्रवापडा, त्रिकोणमिती, घातांक, आलेख, सेर, नफा, तोटा, लसावी, मसावी, सरळव्या, चकडव्या, लॉग, अँटीलॉग, कॅरेटसा, मेंटेसा, गुणोत्तर, असे भरपूर काही आहे विषय. आणि याच्यातून मी सर सांगायचा, माझे DYSP म्हणायचे की टक्केवारी येत नाही रे तुम्हाला, टक्केवारीसाठी चव्हाणला भेटा. ते निलोपल साहेब होते, आता DYSP होता. ते सर म्हणे तुम्ही रविवारच्या दिवशी आपल्या पोलीस पाल्यांसाठी एक क्लास घेता. सर गणित असा विषय एक मॅजिक आहे आणि तुम्ही जर गणित शिकले आणि जिंकलं तुम्ही खूप पुढे गेले. जो गणित हरला तो संपला, त्याला फक्त जीवन जगणं आहे.
आता मी सांगतो ते सूत्र लक्षात ठेवण्यासाठी 30 सेकंद लागतात. नफा तोटा 100 P भागिले C बरोबर शेकडा नफा, 100 L भागिले C बरोबर शेकडा तोटा. आता हे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी टक्केवारी काढतात. आपण घरी राहतो, मुलगा म्हणतो पप्पा पप्पा मला 700 मार्काचा विषय होता, 420 मार्क मिळाले, मला टक्केवारी. जाय रे तिकडे तू. त्याला टक्केवारीच येत नाही, कारण तो 100 डोक्यातून काढून टाकलेला असतो. त्याला 700 पैकी 100 तुम्ही भागीला करा, 7 × 42 60% तुम्हाला मिळालेले आहे. आणि हे सूत्र एवढं सोपं आहे की तुम्ही लाईफमध्ये पूर्ण स्ट्रगल करून पुढे जाऊ शकता. तर हे असं करत असताना मी विचार केला झाला आपण काहीतरी मोठं साहेब बनू. मी 12वी सायन्स केलं, मला काहीच सहारा नव्हता. बोर्डिंगमध्ये 13 वर्ष काढले मी वसतिगृहात. म्हणजे मग इकडे होतो सर, पळस खेळायला होतो, नांदऱ्याला होतो, जळगाव शासकीय हॉस्टेलला होतो, इंजिनिअरिंग हॉस्टेलला होतो. आणि मला मोठं पद नाहीच भेटलं. मला 99 मध्ये कॉल आला, 2,500 मुलं होते, 25 मुलं घ्यायचे होते. माझा 4 नंबर येऊन गेला. 2-2 लाख भरत होते, माझ्याकडे 1 रुपये नाही. माझं सिलेक्शन होऊन गेलं, मी पोस्टिंगला बसून गेलो. आणि एक योगायोग आता माझे मुलं, आता एक महाराष्ट्रात पहिला आला CET मध्ये, तो JJ ला आहे 3rd इयरला. दुसरा सिंगर आहे माझा मुलगा, तो बॉलिवूडमध्ये आता एका पिक्चरला आवाज दिलाय. मुलगी VIT कॉलेजला आहे, ती CSI करते. आणि साहेब विचार करता की पोलिसांचा मुलं हे एवढ्या मोठ्या पोस्टिंगला जात आहे, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट राहते. नाही तर पोलिसाचा पोरगा कोणी चोरी करतो, कोणी चाकू दाखवतो, हे मी पोलिसाचा पोर आहे, ह्या विषयच नाही माझ्या मुलांमध्ये. तर मला एकच सांगायचं आहे, मुलांना घडवताना तुम्ही त्यांना नकारात्मक हे बोलू नका आणि विरोध करू नका आणि रागवू नका. तो चुकला बी असेल तर त्याला मोटिवेशन हे करा की बा तू चुकलाय, जाऊ दे, आता चुकलाय तर पुढे सुधरून घे पुढे. आणि मी तसंच मुलांकडे लक्ष दिलं. कारण कोणीही सांगताना पोलीस म्हटल्यानंतर पैसा एक दंडा घेतला का 100-500 100-200, मी ते विषय केला नाही. मी एकही विचार केला आपण व्यसनामध्ये जायचं नाही, मुलांना शिकवायचं आणि पैसे लावायचे, ऑटोमॅटिक ते पुढे जाते. नाही तर माझ्या बरोबरीचे आता 50-100 पोलीस मरून गेले भुसावळला. असंच पेनं पैसा 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 कसा आहे. माझ्या आईने 4 शब्द दिले मला गीतासारखे, पुत्र मिळेल सुपुत्र मिळणार नाही, मान मिळेल सन्मान मिळणार नाही, पलंग मिळेल झोप मिळणार नाही, पैसा मिळेल सुख मिळणार नाही. हे 4 गोष्टी डोक्यात ठेवा आणि पुढे काम करा, तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. माझं नाव विजयसिंग बसराज चव्हाण. मी माझं मामाच्या गावाला राहत होतो सुभाषवाडी. माझं मूळ गाव रोटवदे जामनेर तालुक्यात, आता जळगावला रायसोनी नगरला आहे. एवढे बोलून आदरणीय व्यासपीठ, सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, जास्त वेळ घेणार नाही, कार्यक्रम संपवण्याचे संकेत आलेले आहे. या मेळाव्यामध्ये आपण या ठिकाणी सगळे एक ठिकाणी जमलोत, सगळ्यांची ओळख पाळख झाली. हा यावर्षीचा 3रा मेळावा आहे. कालच्या मेळाव्याचं ज्यावेळी मला आमंत्रण मिळालं त्यावेळी मला असं वाटलं की इथे 25चंच आमंत्रण आहे. मला माहितीच नव्हतं की 25ला इथं कार्यक्रम आहे. इथं आल्यानंतर समजलं की 25ला सुद्धा कार्यक्रम आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1984 पासून मी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून आलो आणि 14 मध्ये सेवानिवृत्त झालो. मी ज्यावेळी या शाळेमध्ये आल्यानंतर 5 वर्षांनी तुमची बॅच आली या ठिकाणी. सगळे विद्यार्थी मी पाहतोय, सगळ्यांच्या बहुतेकांच्या वडिलांना मी ओळखतो, परिवाराला मी ओळखतो, त्यांचं जीवनमान मी पाहिलेलं आहे. ते कसं जीवन जगत होते, कसे गरिबीचे त्यांचे दिवस होते, हालाकीचे दिवस होते. आणि अशा हालाकीच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांनी तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं. आज तुम्ही उच्च पदस्थ झालेला आहात, वरच्या पदावर गेलेले आहात. मित्रांनो, माणसामध्ये जी विचारसरणी असते, एक नकारार्थी विचारसरणी असते, एक होकारार्थी विचारसरणी असते. कोण किती मोठं आहे, कोणाजवळ किती पैसा आहे, त्याला या जीवनामध्ये किंमत नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही मनाने मोठं असला पाहिजे, पैशाने मोठं असून चालणार नाही. जे मनाने मोठे आहेत तेच विचार तुमच्या सोबत येतील. म्हणून तुम्हाला एक विनंती करून मला सांगायचं आहे
की नेहमी तुम्ही सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार करू नका. आलं का लक्षात? हा असा, हा तसा, तो तसा. तर हे तसं नसतं. माणसाची श्रीमंती ही त्याच्या विचाराने ठरत असते. म्हणून नेहमी तुम्ही चांगले विचार करा, सकारात्मक विचार करा, निगेटिव्ह विचार तुमचे काढून टाका. मित्रांनो, एक तुम्हाला सांगायचंय की विचारसरणी सकारात्मक ठेवत असताना माणसाचं जीवन हे असं असतं की ज्या जीवनामध्ये नेहमी संकट येत असतात, नेहमी असफलता येत असते. म्हणून तुम्हाला मला सांगावंसं वाटतं की असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जीवनामध्ये अपयश येतच राहील आणि अपयश हे आलंच पाहिजे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयशानंतर यश येतच असतं. म्हणून म्हटलेलं आहे, असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. नन्ही सी चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. लहानशी मुंगी असते, तिच्यापेक्षा कितीतरी मोठा दाना चोचीमध्ये घेते, तिच्या तोंडात घेते आणि भिंत चढण्याचा प्रयत्न करते. कितीतरीदा तो दाना तिच्या तोंडातून खाली पडतो, पुन्हा येते, पुन्हा उचलते. म्हणून तुम्हाला एकच सांगायचंय की नेहमी सतत प्रयत्न करत राहा. हे सगळे तुमचे प्रयत्न जे असतील ते प्रयत्न तुमच्यासाठी एके दिवशी यश घेऊन येतील. म्हणून संघर्ष करत राहा. संघर्षाने माणूस मोठा होतो. ही शाळा जी आहे, ही शाळा जुनी आहे. तुम्ही जसे या शाळेचे विद्यार्थी आहात तसा मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आहे. तुम्हाला जसं वाटलं की आपण गेट टुगेदर करावं, सगळ्या मित्रांना बोलवावं, तसं मलाही वाटतं. परंतु आज माझेच कित्येक मित्र माझ्यापासून दूर गेलेले असतील, स्वर्गी गेलेले असतील आणि ते मला शक्य होणार नाही. म्हणून तुमची माफी मागतो. मला या ठिकाणी कार्यक्रमासाठी तुम्ही बोलवलं, या ठिकाणी अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. तुमच्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या उन्नतीसाठी, तुमच्या भरभराटीसाठी या परमपिता परमात्म्याला मी प्रार्थना करतो आणि माझे अध्यक्षपदाचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.